श्रीराम समर्थ. संत एकनाथ महाराज कृत भावार्थ रामायण बालकांड अध्याय 21. आपण सीतेचं स्वयंवराचा सगळा वृत्तांत बघितला. कसं झालं ते, कसा रामाने तो पण जिंकला, कसं सीतेने त्याला वरमाला घातली. आणि आता रामाचं आणि सीतेचं लग्न होणार म्हणल्यावर रावण त्याचं काळ तोंड घेऊन निघून गेला. आणि हा रामप्रताप पाहून बाकीचे राजेही सर्व आपापल्या नगराला निघून गेले. आणि आता दशरथाला बोलवायला हवं लग्नासाठी. यासाठी म्हणून जनक राजा विश्वामित्रांना विनवू लागला. बघा, ऐक ऋषीवर्या कौशिका, तुझी नसता पत्रिका, दशरथ न मानी ब्रह्मादिका, तेथे या मशका कोण पुसे. तुझी न लाभता संज्ञा म्हणजे तुझी खूण न मिळाल्यावर वसिष्ठ कदा न ये लग्ना, ऐसे जाणून सर्वज्ञा द्यावी अनुज्ञा सचिवाशी. आता जनक राजा म्हणतो विश्वामित्र ऋषींना की वसिष्ठांना दशरथ राजाला बोलवायला हवे. तेव्हा तुझे पत्र वसिष्ठांना गेल्याशिवाय, तुमचे पत्र वसिष्ठांना गेल्याशिवाय वसिष्ठ येणार नाहीत हे मी जाणतो. त्यामुळे माझ्या दूतांबरोबर तुमचेही पत्र द्या, जे वसिष्ठांना दाखवल्यावर वसिष्ठ दशरथाला आज्ञा करतील की आपण निघूयात मिथिलेला. तेव्हा जनक राजांनी एक मंगलपत्रिका लिहून दूतांच्या हाती दिली आणि प्रधान आणि राजदूत असे सगळेजण अयोध्येला यायला निघाले. अयोध्या प्रथम मोक्षपुरी, अजाचा पुत्र राज्य करी. अजाचा पुत्र कोण? दशरथ राजा. ते श्रीरामाची निज नगरी प्रधान तेथवरी पावला. दशरथ सभा वसिष्ठे गाठी, ती पुढे इंद्रसभा बापुडी, प्रधाने देखोनी आवडी, उभविली गुढी विजयाची. प्रधान तिथे आला अयोध्येत आणि सभेत आल्यानंतर त्यांनी सर्वांना पुन्हा एकदा सीता स्वयंवराची कथा सांगितली. आणि ते ऐकून दशरथाला खूप हर्ष झाला. सर्व अयोध्या नगरीला खूप आनंद झाला. आता हा आनंद कसा असेल याचं वर्णन करणं अवघड आहे. कारण आपल्याला 22 जानेवारीला जेव्हा रामललाची प्रतिमाची प्रतिष्ठापना केली तेव्हा किती आनंद झालेला होता. तर ते नुसतं रामाची लहानपणची प्रतिमा बघूनसुद्धा जर का इतका उल्हास होतो आहे, तर त्याचा पण जिंकून तो सीतेला त्यांनी वरलं म्हणल्यावर तो आनंद किती झाला असेल सगळ्यांना विचार करा. आता हे असं दशरथाला समजल्यानंतर वसिष्ठ मुनींना आणि दशरथाला अशा वसिष्ठ मुनींना जी पत्रिका देतात विश्वामित्र ऋषी, ते कशी आहे बघा. ओम नमो स्वामी वसिष्ठा, निज ज्ञाने ज्ञानश्रेष्ठा, परमानंदे अतिप्रतिष्ठा, विनंती वरिष्ठा अवधारी. तुझी आल्हादे भावी भेटी, हे जनकाची उत्कंठा मोठी, वहरे पहावी कृपादृष्टी. वहरे म्हणजे नवरा नवरी. लग्न संतुष्टी तुझेनी. सीता श्रीरामे धनुवेधी, स्वयंवरी जिंकली त्रिशुद्धी, तू आलिया कृपानिधी, लग्नसिद्धी होईल. प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण, तुझेनी होतसे संपूर्ण, तू कारणा निज कारण, लग्न सुलग्न तुझेनी. दशेंद्रिय दशरथा, तुझी करता तूची नियंता, पाणीग्रहणी राम सीता, तू मुख्य करता कुळगुरू. आता हे वसिष्ठांना पत्र लिहिलं. वसिष्ठांना ते पत्र वाचताना अतिशय आनंद झाला. तुझी आज्ञा अतिसमर्थ, गगनी छाटी वंदी आदित्य, तुझेनी रघुवंश सनाथ, लग्न समाप्त तुझेनी. आता हे गगन छाटी वंदी आदित्य म्हणजे सूर्य. तर त्याची अशी एक पुराणात अशी कथा आहे की एक वार सूर्याच्या जागी वसिष्ठांनी आपली छाटी ठेवून तिच्याकडून सूर्याची उदय आणि अस्त ही कामे करून घेतली होती. म्हणजे इतके ते अधिकाराने श्रेष्ठ होते. आता यांनी काय पत्र लिहिलं बघा जनक राजांनी दशरथ राजाला. स्वस्ती श्री अजात्मजा, सूर्यवंशध्वजा, दशरथा महाराजा, श्रीराम तुझा निजविजयी. श्रीराम प्रतापे आगळा, स्वयंवरी वरली जनक बाळा, त्यांच्या लग्नाचा सोहळा, यावे भूपाळा आल्हादे. श्रीरामाच्या जिंज जननी,
आणाव्या सुखासनी, भरत शत्रुघ्न पै दोन्ही, गजारोहणी आणावे. सेवक सुहृद लहान थोर, सेनापती सहपरिवार, सोयरे आणावे समग्र, सोहळा स्वयंवर पहावया. आता अशी ही पत्रिका म्हटल्यावर दशरथाला खूप आनंद झाला. अयोध्येच्या सगळ्यांना आनंद झाला आणि सगळ्यांनी निघण्याची तयारी केली. आता बाकीचे सगळेजण तर घेतलेच दशरथ राजांनी, पण वसिष्ठ वामदेव कश्यपासी, मार्कंडेय ऋषी जाबाली, कात्यायनादी ऋषीवर रयापासी जे निरंतर, रथी बैसवले अपावर, ज्ञानगंभीर निजनिष्ठा. त्यांनी त्याच्या अयोध्येतले जे सगळे ऋषीमुनी होते ते पण सगळे घेतलेले आहेत आणि असे सगळ्यांना घेऊन तो मिथिलेस आला. आता मिथिलेस आल्यानंतर पहिल्यांदा जनक राजा समोर जाऊन वसिष्ठांचे स्वागत करतो. वसिष्ठ शरण झाले प्राप्त, अजी माझे कुळ पुनीत, अजी माझे पितर तृप्त, वंश सनाद आजी माझ्या. आणि वसिष्ठांना ते नमस्कार करतात, चरणांवर डोकं ठेवतात. आता जानकी जनक नायका, श्रीराम जनका म्हणजे जानकी जनकाची मुलगी, श्रीराम हा दशरथाचा मुलगा, असे दोघांना आलिंगन पडले देखा, त्याने संतोष सकळिका, तीही लोका आल्हाद. पण त्याच्यात जेव्हा त्यांनी भरत आणि शत्रुघ्न पाहिले तेव्हा त्याला एकदमच आश्चर्य वाटलं की परत कसे काय राम आणि लक्ष्मण अयोध्येला गेले होते का काय आणि तिथून आले का काय, तर हे चौघे कसे काय असे दिसत आहेत, दोघे असे काय दिसत आहेत. तेव्हा वसिष्ठाने त्यांना सांगितलं, ती सगळी कथा सांगितली की भरताचा जो भाग आहे, कौशल्याचा जो भाग आहे तो भरताचा भाग आहे आणि सुमित्रेचा जो भाग आहे तो शत्रुघ्नाचा भाग आहे. असं मिळून हे चौघेजणं चारी पुरुषार्थ इथे तुझ्या भेटीला आलेले आहेत आणि आता लग्नाचा सोहळा आपण संपन्न करण्यासाठी दोन्ही कुळांची माहिती घेणार दोघांचे कुलगुरू आणि मग सोहळा संपन्न होणार. तेव्हा या अध्यायाची इथे समाप्ती करूयात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.